अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवर आहेत आणि पोलिसांचा संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त आहे। जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आलंय। पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतराआधी पोलिसांचे बॅरिकेड्स पाहायला मिळत आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं अशी भूमिका आता अभिजित दिपके यांनी मांडली आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रात्रभर हे सगळे आंदोलक त्या ठिकाणी जंतर मंतरवरच होते। पाऊस होता तरीही अशातच हे सगळे आंदोलक त्याच ठिकाणी थांबून होते। आता सरकारनंच जंतर मंतरवर यावं असं दिपकेंनी म्हटलंय। दुसरीकडे आंदोलन स्थळापासून हा संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे। संसद भवनाकडे जाणारे सगळे रस्ते कडेकोट बॅरिकेडिंगने सील करण्यात आलेत। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। दिल्ली पोलिसांकडून प्रधान यांच्या घराच्या परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आलंय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरूच ठेवलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, हा सगळा परिसर आपण पाहतोय। एकीकडे संसद भवनाकडे जाणारे सगळे रस्ते सील, दुसरीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री ज्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे त्यांच्या घराच्या परिसरात बंदोबस्त वाढवल्याचं कळतंय। अगदी श्रुती, नीट पेपर फुटी प्रकरणानंतर सगळ्यात पहिली कॉक्रोच जनता पार्टीची मागणी तेव्हापासून काय आहे तर ती हीच मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। कारण या सगळ्याची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांची आहे। आणि काल ज्या पद्धतीने आंदोलन झालेलं होतं त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणची मी सगळी दृश्य दाखवतो। आपण बघू शकतो श्रुती पाठीमागं मी खरं तर त्यांच्या घरापासून अगदी पुढच्या काही मीटर अंतरावरती आहे, कारण तिथपर्यंत माध्यमांच्या प्रतिनिधींना थांबू दिलं जात नाही त्यांच्या घराच्या जवळ अगदी। पण आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय कशा पद्धतीने मोठी बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे जंतर मंतर परिसरामध्ये जशा पद्धतीची बॅरिकेडिंग नाहीये तशा पद्धतीची बॅरिकेडिंग धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहे। आणि पोलिसांचा मोठा कुमक याही ठिकाणी असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। श्रुती, खरं तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान आता त्यांच्या निवासस्थानीच आहेत। काही वेळामध्ये ते इथून संसदेसाठी निघतील। पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान असतील किंवा इतर पोलीस यंत्रणांकडनं ही सगळी खबरदारी घेतल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे। पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस मात्र खबरदारीच्या भूमिकेमध्ये असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। फक्त बॅरिकेडिंग नाहीये श्रुती, तर पोलिसांच्या मोठ्या गाड्या देखील या ठिकाणी तैनात आहेत। म्हणजे ही अलीकडच्या बाजूची दृश्य दाखवतोय, पलीकडे कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। जो सिग्नल दाखवतो मी पलीकडचा, त्या सिग्नल पासून या सिग्नल पर्यंत साधारणतः 40 ते 50 मीटरच्या अंतरावरती अशाच पद्धतीची पूर्ण बॅरिकेडिंग केली गेलेली आहे। आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय पोलिसांकडून घेतलेला असून पूर्ण बॅरिकेडिंग धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये केल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच प्रमोद, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।